हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाचरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज अनंत चतुर्दशी, तर अनंत चतुर्दशी बाप्पा आज जातील। तर आता मी उठली, माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली, त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक करायला घेते। बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये मी आता वरण भात चपाती मोदक आणि कोणती भाजी बघते मेथीची वगैरे कोणती करेल। तर पटापट मी स्वयंपाक उरकवते आणि नंतर मग बाकीच्या तयारी करणार, ते तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि आज खरंच बाप्पा जाणार आहे म्हणून असं वाटतं आपल्या घरातून कोणीतरी जातच आहे। तर मला खूप गणपती बाप्पा खूप आवडतात। तर चला मग आता बाकीच्या तयारी करते आणि नंतर बोलते तुमच्याशी। तर इथे मी सकाळी उठले लवकर, सर्वजण बाकी झोपलेले आहे, म्हटलं ते झोपले तोपर्यंत चला बाकीच्या तयाऱ्या करून घेऊत। आणि मी तर स्वयंपाक करायला घेतलं, कारण की आधी मग ते काय उठल्यानंतर आंघोळ वगैरे काही खाणार वगैरे आणि तयारी करणार, पण माझे कामं जास्त असल्याने मी आधी पटापट स्वयंपाकाचं काम करून घेणार आहे, कारण की मला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मस्त छान आज वरण भात मेथीची भाजी चपाती मोदक असं बनवायचं आहे मला। तर मी पटकन तयारीला घेतली। इथं पाहू शकता वरण पण शिजवलं गेले माझं। आधी आता मी वरणाला फोडणी देते, इकडे मी उमेशला गरम पाणी देते आणि त्याच्यामध्ये मी मध टाकलेलं आहे। तर हे पाणी त्यांना देत असते। आता मी तर वरणाला फोडणी देऊन देणार, नंतर पटकन कुकरमध्ये भात लावून देणार। पटापट बाकीची कामं आहे ना तेवढी स्वयंपाकाची पटकन फास्ट करणार। मेथीची भाजी आणायची, तर उमेशला म्हटलं पाणी प्या, आंघोळ वगैरे झाली की बाजारात जाऊन या, मेथीची भाजी घेऊन या ताजी ताजी मस्त छान। आणि मशीनचं ते लिक्विड पण आणायचं तर ते पण आणायचं आहे। तर कपडे पण लावून देणार, म्हटलं मग पटकन जा। आणि त्यांना पटकन उठवलं आणि पाणी दिलं आणि तोपर्यंत इथं मग माझं बाकीच्या बऱ्याचशा तयाऱ्या होऊन गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तर गणपती बाप्पा आज जाते ना, खूप नाही चांगलं वाटतं ते। आणि खूप मला आवडतात गणपती बाप्पा। लहानपणापासून माझ्या माहेरी मम्मी पप्पा गणपती बाप्पा बसवायचे, आम्ही खूप मजा करायचो, खूप भारी वाटायचं। तर असं आहे, सर्वच माझ्या माहेरी तर सर्व गणपती बाप्पाला खूप मानतात आणि खूप त्यांची आराधना करतात। तर इथं पाहू शकता मी चपात्या पटकन करायला घेतलेल्या। आता मला बाबाला पण नाश्ता द्यायचा आहे, तर बाबांना नाश्ता देणार, कारण की त्यांना नाश्त्यानंतरची गोळी पण असते ना, त्याच्यामुळं त्यांना वेळेत नाश्ता द्यावा लागतो। तर इथे छान हे कडधान्य आहे, तर चवळी आहे इथं मस्त फ्राय केलेली चवळी, तर ती मस्त छान आता गरम करते मी आणि बाबांना नाश्त्याला देणार। तर इथं मस्त कोथिंबीर म्हटलं तर चिरून घेते, वरून वरणामध्ये पण मला टाकायची होती आणि बाबांना पण मग वरती टाकून देणार मी छान। तर इथे मी मोदक करायला घेतले, पाहू शकता छान आता तळणीचे मोदक करणार आहे आणि पटापट मोदक करून घेते मी। इथं झालं आहे माझं वरण झालं आहे, भात झाले, आता तळणीचे मोदक आणि नंतर मग पटकन भाजी आल्यावर भाजी पटकन निवडून घेणार आणि भाजी नंतर करणार बाकीचं। तर आता पटापट मोदक करून घेते मी। तर पाहू शकता छान आणि मला ना लहानपणापासून मम्मीसोबत मी मोदक करायची ना, तर भरपूर मी शिकून गेलेली आहे। आणि मी मागच्या वेळेस ना सारण खूप जास्ती समस्या छान करून ठेवलेलं, मग आता ते मला यूज झालं, मी ठेवून दिलेलं आणि आज मला म्हणून सारण करायला जास्त वेळ गेला नाही माझा। इथं पाहू शकता किती छान मोदक येत आहे माझे
आणि कळ्या पण खूप छान पडतात माझे. हे जेव्हा मी मोदक करते मला लहानपणापासून सवय झालेली आहे मोदकाची, तर मला हे मोदक खूप चांगल्या पद्धतीने जमतात. इतकंच की उकडीचे मोदकची जास्त सवय नाही, म्हणजे मी केलेच नाही कधी. मागच्या वेळेस फर्स्ट टाईम केलेली, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आणि त्या छान पटापट मोदक करून घेते मी आता. चला मग. ते इथं माझे झाले सगळे मोदक. इथं भात झालं आहे, वरण केलं आहे, चपात्या झालेल्या आहे. ते पटापट किचन आवरून घेते. छान मस्त मोदक केले मी. तर आता हे मोदक आता ठेवले आपण, नंतर थोड्याने मी चेंज करते, नैवेद्य दाखवू. तर झाली मी रेडी. मस्त छान ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे आणि हे मंगळसूत्र घातलं याच्यावरती आणि अशी नथ घातली आहे आणि मस्त हिरव्या बांगड्या. असं साधं सिंपल मेकअप केलेला आहे. तर आता मेथीची भाजी आणली, पटकन मेथीची भाजी करून घेते. मेथीची भाजी, वरण, भात, भाजी, चपाती, मोदक सर्व झाले, फक्त मेथी राहिलेली आहे, तेवढं करते मी पटकन.
पाहू शकता छान झाले ताट तयार. तर असं ताट तयार केलं आहे मी बाप्पाचं. चला आता नैवेद्य ठेवून घेऊ आपण. बापाला ठेवा ती. बापाला ठेवला का? मम्मा मीठच केलं नाही. थांब पप्पा इकडेच होते. आंघोळ दिली ना? पप्पाला दिलं आंघोळ करून ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. मंगल मूर्ती. उधर खाना खाली उधर नाही हाँ तुम्ही होते ना.
चला गणपती बाप्पा मंगल खाली वर करा मोरया मोरया पुढच्या वर्षी पाया पडून घ्या. आम्ही विसर्जन करून आलो आणि इथं पाहू शकता मी जेवायला बसलेलो आहे. वरण भात मेथीची भाजी चपाती असं जेवायला बसले. दिशू आणि बाबा मी आद्विक बसले तिकडे मोबाईल पकडून, तर त्याला नंतर खाऊ घालेल मी. जेवण झाले आणि आता भांडे आणि कपडे वॉशिंग मशीनला लावून गेलेली होती. कपडे जेव्हा आम्ही विसर्जनाला गेलो तर तेव्हाच मी कपडे वॉशिंग मशीनला लावले. तर झाले माझे कपडे, आता टाकून देते पटापट. आणि छान मस्त तुम्ही पाहिलं असेल विसर्जन मस्त छान झालं आणि खूप भारी फोटोज वगैरे आम्ही काढले. तर ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तिथे सिस्टीम असते त्यांच्याकडनं फोटोज वगैरे. तर गेले 3 वर्षापासूनच्या आमचे फोटोज गणपती बाप्पासोबत, आमचे गणपती बाप्पा कशी ती आठवण म्हणून आहेत आमच्याकडे. तर चला आता मी पटकन कपडे वगैरे टाकते आणि छान तेवढं पटकन आवाज आहे. आद्विकला खाऊ पण घालायचं आहे ना. आज घरात असं वाटतं की कोणीतरी पाहुणेच आपल्या घरातून गेले, असं खाली खालीसं वाटतंय घरामध्ये. आणि गणपती बाप्पा होते ना, छान वाटायचं. सकाळ संध्याकाळ आरती, मस्त लायटिंग वगैरे घरामध्ये, वातावरण छान वाटायचं. पण आता गणपती बाप्पा गेले परत तेच रुटीन. नाही तर इतके 10-1 दिवस खूप कसे गेले काही समजलंच नाही. खूप छान वाटलं. तर असं आहे. तर थोडंसं नाराज पण मन होतं. आणि आद्विक तर रात्री सांगत होता गणपती बाप्पाला पाठवूच नको म्हणे, तू मला नाही पाठवायचं, गणपती बाप्पा छान मला इथं आवडतात, असं तसं त्याचं चालू होतं. म्हटलं अरे गणपती बाप्पा आता ते पुढच्या वर्षी येतील, पर त्यांना उठवाच ते जातील म्हटलं त्यांच्या गावाला, असं तसं. तो खूप त्याचं इमोशनली झाला होता रात्री. तर झोपतानीच बोलत होता. म्हटलं उद्या लवकर झोपा, उद्या विसर्जन आहे, असं तसं त्याच्यावरून तो असं बोलत होता. चला आता कपडे वगैरे टाकते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि सर्वांचं आवरल्यानंतर सर्व विसर्जन केलं, आवरलं, घरातलं कपडे वॉशिंगला लावले होते वॉशिंग मशीनमध्ये, तर ते पटकन आता टाकून घेते मी. तर पटापट इथं कपडे पण माझे होऊन जातील. आणि गणपती बाप्पा आज गेले. छान तुम्ही पाहिला असेल हा व्हिडिओ पूर्ण बघाल तर खूप भारी वाटत होतं सर्व आज हे घरामध्ये वातावरण. पण गणपती बाप्पा होते ना, तर रोज सकाळ संध्याकाळ आरती या गोष्टी खूप छान होतात आणि खूप भारी वाटतं घरामध्ये. तर आता गणपती बाप्पा गेले तर हे आहेच, गेले पण पुढच्या वर्षी नक्की परत येणार. तर असं आहे. तर मी इथं पटापट आता कपडे टाकून घेतले, भांडे घासून घेते. सर्व वेळेच्या वेळी केले ना तर मग घरात पसारा पण दिसत नाही आणि खूपच पसारा होऊन जातो, मग लई चिडचिड होते नंतर. जेव्हा संध्याकाळी आपण चहा ठेवतो ना, मग किचनमध्ये खूप असं भांडे राहिले काय तर फ्रेश पण वाटत नाही. आणि मला आधीपासून सवय की भांडे अजिबात बेसिंगमध्ये नको पडून राहिला. आणि संध्याकाळचीसुद्धा मी घासते, कारण की असं म्हणतात की लक्ष्मी नांदत नाही तर अशा घरामध्ये. आणि खरकट राहिलं की खूप अनफ्रेश वाटतं. तर मी पटकन आता आवरून घेते. आणि मला माझ्या मम्मीची सवय, माझी मम्मी पण घर खूप टापटीप ठेवते, खूप छान, खूप भारी. लहान म्हणजे आधीपासून मम्मीच्या ह्या सवयी, तिचेच गुण आमच्यामध्ये आले, आमच्या 4ही बहिणींमध्ये. तर आम्हाला आहे ना अजिबात आवडत नाही घरामध्ये असं एकदम घाण ठेवलेलं, इकडे तिकडे कपडे, असं अजिबात नाही. सर्व माझ्या मम्मी पप्पांचे गुण आमच्यामध्ये आलेले आहेत. तर पाहू शकते इथं माझं किचन पण क्लिनिंग झालेलं आहे, पटापट करून घेतलं आहे. आणि इथं मग मी आता वॉटर फिल्टर पण प्युरिफाय चालू करून देणार आहे आणि माठ पण भरून घेणार आहे. म्हणजे थोडंफार नॉर्मली थंड, म्हणजे जास्त कोमट पण नाही थंड पण नाही, नॉर्मली पाणी छान असतं. आणि म्हणून आम्ही माठातलंच पाणी पितो. फ्रीजमध्ये बॉटल ठेवणं आता खूप कधीपासून बंद करून टाकलं आहे, कारण की फ्रीजचं पाणी शरीरासाठी खूप हानिकारक असतं. त्याच्यामुळे आता फ्रीजचं पाणी अजिबात कोणालाच देत नाही मी. तर इथं मी आता माठ पण भरून घेणार आहे. आणि रोज मी माठ भरून घेत असते, रोज 2 टाईम माठ लागतो. सर्व माठाचंच पाणी पितात ॲक्च्युली. आणि मी पण सवय तीच लावली. आता बॉटल सर्व मी फ्रीजमधून काढून फेकल्या आहेत. फक्त 2-3 ज्या असतात ना की स्कूलसाठी तेवढंच मी ठेवलेले आहेत. तर इथं झालं आहे माझं. तर आता मी झाडांना पण, इथं पाहू शकता माझे झाडं किती छान झाले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे घरामध्ये छान ग्रीनरी राहिली ना तर खूप वातावरण भारी असतं. आणि प्रत्येक घरामध्ये
इथंच एंड करते आणि मस्त छान झाले गणपती विसर्जन, जेवण झाली, नंतर कपडे भांडी सर्व घरातलं आवरलं आणि हा व्हिडिओ इथंच एंड कर. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.